विश्वनाथ भंडारी तुम्हाला पाहायला मिळतोय. होतय मॅच ने सुरुवात. टायमर ऑन झालाय खऱ्या अर्थाने. पाहूया दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देऊया. एक चांगली मॅच प्रेक्षक वर्गाच्या भेटीसाठी. पहिलाच बॉल आडे बॅटने केला. फटका चांगला आहे. कार्पेटला रोल करून चेंडू सरळ निघून जाईल. सीमारेषा पार खेळतोय चौकार 4 धावा. पहिल्या चेंडूवरती एक जबरदस्त स्लॉक स्लिपचा फटका चौकार लगावतोय फलंदाज सुरेश पाटील. आपला क्लास मनगटी फटका मात्र पाहायला मिळतोय. कांदिवली मास्टर संघ मात्र टॉस जिंकला होता. बॅटिंग स्वीकारलं त्यांनी. मुकेशभाई भंडारी नॉन स्ट्रायकर बॅट्समन असतील. विश्वस्त फुलरचा चेंडू ऑफ साईडला फटका खेळला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल करतोय जिथून खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र लगेच निघून जाईल. बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार. जबरदस्त बॅटिंग सुरेश पाटीलचा क्लास मात्र पाहायला मिळतोय. 2 चेंडू 8 धावा. एक चांगली दमदार सुरुवात दिलाय कांदिवली या संघाला. टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारल्यानंतर संख्या 8. 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. हॅट्रिक चौकार ऑन असेल. पाहूया या इनिंग मधील हॅट्रिक चौकार पाहायला मिळेल का. फुलरचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय खऱ्या अर्थाने. एकदा मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसवेल 9 या आकड्यावर. 3 चेंडू 9 धावा. स्ट्रायकर फलंदाज मुकेश भंडारी सर भाई मात्र आपल्याला पाहायला मिळतील. विश्वस्त कोळी आगरी समाज अध्यक्ष पोयसर जिमखाना हे मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्रायकरच्या भूमिकेत खूप चांगले व्यक्तिमत्व. डाऊन द विकेट्स डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅट नाही. एकच धाव दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा सहज रीतीने पूर्ण केलेत. धावसंख्या 2 ने पुढे फ्ला होईल. 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 11 धावा धाव फलकावर लागल्यात. षटक क्रमांक पहिलं 4 चेंडूमध्ये 11 धावा बनवलेत. मुकेशभाई भंडारी स्ट्राईक मार्क. डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. लॉंग ऑफला फटका. एकच धाव दुसऱ्याचा प्रयत्न. इथून मात्र रन्स होऊ शकले सी परंतु तू मैमई चालू असताना एकच धाव. 1 ने धावसंख्या पुढे फ्ला होईल. 12 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 12चा आकडा ते नक्कीच. युवराज सिंग जर्सी क्रमांक 12. 6 चेंडूवर 6 षटकार. त्यानंतर मात्र 2011च्या विश्वचषकात मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी युवराज सिंग आपण पाहू शकता. लेजंड खेळाडू. शेवटचा बॉल कोलबट टप्प्याचा चेंडू. इथून मात्र यष्टीरक्षक चेंडू पकडली गेली आणि इथून मात्र षटक क्रमांक पहिली मात्र समाप्त होईल. 1 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 12 विदाउट लॉस. मंचावर उपस्थित होत आहेत आदरणीय सन्माननीय आलेल्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी मालवणी वजीरा ए या संघाकडून गोलंदाज भूषण भंडारी पाहायला मिळेल. पाहूया भूषण भंडारी स्ट्रायकर ओव्हर. मुकेशभाई भंडारी तुम्हाला पाहायला मिळतो. एका षटकात 12 धावा आहेत. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. आखूट टप्प्याचा चेंडू होता. इथून मात्र षटका मारण्याचा प्रयत्न. बघा विकेट मात्र पाहायला मिळत नाहीये. 1 धाव लेग बायच्या स्वरूपाने. धावसंख्या 13. अभिषेक शर्मा सध्या खूप चांगल्या फॉर्मात आहे T20 क्रिकेटमध्ये. 13 बॉल मध्ये 50 धावा त्यांनी न्यूझीलंडच्या विरोधात बनविले. खऱ्या अर्थाने युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडीत काढू शकला असता. खूप चांगला बॅटर्स मिळालाय भारतीय संघाला. रोहित शर्मा विराट कोहली T20 क्रिकेट मधून रिटायरमेंट झाल्यानंतर भारतीय संघ एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सध्या होणारा याच फेब्रुवारी महिन्यात 7 तारखेला मात्र वर्ल्ड कपला होईल सुरुवात. भारतीय संघ दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकू शकतो लगातार. फुलरचा चेंडू आहे. वाईटचा इशारा नक्कीच पाहायला मिळेल का परंतु इथून मात्र फेटल नाही. डॉट बॉल. खूप चांगला चेंडू.
यस वाईटचा इशारा पाहायला पडतोय. प्लीज आपका ध्यान रखिए मैदान के अंदर. यस वाईटचा इशारा बॉल चेंडू होता इथून मात्र सरळ बॅटने केले लॉंग ऑफला चेंडू एक धाव कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता दोन धावा कंप्लीट होतील. दोन धावसंख्या पुढे सरसेल 16 धावा. इथून मात्र मुकेश भाई भंडारी सर नॉन स्ट्रायकरवर आहेत तर सुरेश पाटील 5 मध्ये 11 बनवलेत. पुढचा बॉल भूषण भंडारी 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केलेत. पुढचा बॉल आडे बॅटने खेळलेला फटका लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल करतोय. अतिशय सुरेख फटका होता दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा आणखीन ऍड होतील. दोन्ही धावसंख्या पुढे सरसेल 18 धावा. विराट रन मशीन कोहली जर्सी क्रमांक 18 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातलेला सध्या हा खेळाडू पाहायला मिळतोय. सचिन रमेश तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडीत काढेल का? 84 सेंचुरीज मात्र त्याच्या माध्यमातून आलेत. खऱ्या अर्थाने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बादशाह निर्माण करणारा खेळाडू विराट कोहली. महिला खेळाडू आपण जर्सी क्रमांक स्मृती मंदाना 18 पाहू शकता. ती सुद्धा एक भारतीयची स्टारकास्ट फलंदाज. पुढचा बॉल लसित मलिंग स्टाईल मध्ये भूषण भंडारी यावेळी आडे बॅटने फटका खेळला. फटक्यामध्ये हा एक क्लास चेंडू दिलाय फेकून ग्लेन मेथी पकडेल कॅच आणि हा तो षटकार 6 धावा. खूप चांगला ड्रोन पथक मात्र पाहायला मिळतोय मालवणी या संघाकडून. मालवणी बी संघ एक षटकार पाहायला मिळाला. आडव्या बॅटने केलेला स्ट्रोक जबरदस्त. फुलरचा चेंडू कॉम्बॉक्सच्या दिशेने खेळलेला फटका एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता दुसऱ्याचा प्रयत्न सफल होईल. बघा इथून मुकेशभाई भंडारी यांचा विकेट मात्र घेताना दिसत नाहीये. त्याचाच फायदा मात्र या संघाला मिळेल. दोन्ही धावसंख्या पुढे प्लाव होईल. 26 धावा. अजून शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. करंट रन रेट 14.18 असेल. प्रोजेक्टेड स्कोर आपण 42 पर्यंत जाऊ शकता. 3 षटकांची मॅच. शेवटचा बॉल असेल आणि सुरेश पाटील खूप चांगल्या रीतीने बॅटिंग केलं. 8 मध्ये 21 धावा त्यांनी बनवलेत. ओमसाई स्पोर्ट आपण नेटवर लाईव्ह पाहू शकता. सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि पुढील येणारे मॅचेस खूप चांगल्या रीतीने आपण पाहू शकता. आखूट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळला. मिड विकेटला चेंडू एक धाव आणि इथून मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न सुरेश पाटील यांचा दिसेल. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकात धावा आहेत. 27 धावा. आलेल्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की जेवणाचा काउंटर रेडी आहे. जेवण चालू झालेलं आहे. तुम्ही 4 वाजेपर्यंत तुम्हाला टायमर असेल. तुम्ही 4च्या आत तुम्ही जेवण करू शकता. जर 4 वाजले त्यानंतर मात्र जेवण बंद करण्यात येईल. लक्षात घ्या. त्याचमुळे तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. जेवण रेडी आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला मात्र जेवणाची सोय केलेली आहे. सर्व खेळाडूंसाठी सूचना असेल. या इनिंग मधील शेवटचे षटक घेऊन येते गोलंदाज नितेश. 2 षटकात धावा आहेत 27. साऊथ आफ्रिकन संघाचा हुकमी फलंदाज हशीम अमला त्याच्या माध्यमातून 27 सेंचुरी आल्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. ओडीआय क्रिकेटमध्ये खूप रेकॉर्ड्स खूप महत्वाचे असतात आणि एखादं खेळाडू आज मात्र आपल्याला लिजन खेळाडू पाहायला मिळतील. त्यांनी सुद्धा आपलं क्रिकेट गाजवलं खऱ्या अर्थाने. कांदिवली परिसरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं षटक सुरेश पाटील ऑन स्ट्राईक मार्क. अजूनही चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला उडविला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होईल. बघता बघता चेंडू मात्र दणदण करीत निघून जातोय आणि पंचांचा येईल इशारा. हा जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. 31 धावा धाव फलकावर झालेत.
खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरेश पाटील एक मात्र खेळाडू जो खूप चांगल्या रीतीने धावा बनवतोय. लढाईत हरलात तरी चालेल पण लढण्याची हिंमत मात्र हरू नका. पाहूया इथून मात्र लिजंड खेळाडू आहेत. पूर्णपणे माहिती या क्रिकेटचा अभ्यास मात्र आहे. फुलर यांचा चेंडू आहे. कॉम्बोच्या दिशेने खेळलेला फटका काऊ कॉर्नर रिझनला स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल आणि इथून मात्र बघूया कोणता फलंदाज आउट होईल. इथे पंच डिस्कस करतील आणि निर्णय येईल. बघूया दोन्ही पंच सांगतील. इथून मात्र यस सुरेश पाटील बॅक टू द पवेलियन. 185 इनिंग खेळणारा कपिल देव निकंज जो मात्र आपल्या कारकिर्दीमध्ये कधीच रनआउट झाला नव्हता. इथून मात्र सुरेश पाटील बॅक टू द पवेलियन. विकेट बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अक्षत नॉन स्ट्रायकर बॅट्समन असेल. मुकेश भंडारी ऑन स्ट्राईक मार्क. पुढचा बॉल यावेळेला हरिवर्धनने स्लाइड केलाय ऑफ साइडला. एक धाव. स्ट्राईक मात्र अक्षयला देईल. धाव फलक 33 धावांवर. युनिव्हर बॉस वेस्ट इंडिज कॅरेबियन भेटातील खेळाडू क्रिस गेल 33 जर्सी क्रमांक षटकारांची धुमाकूळ घालणारा खेळाडू असेल. स्वतःची क्रूज घेऊन सध्या एन्जॉयमेंट करतो हा क्रिस गेल. अजूनही या इनिंगतील 3 चेंडू बाकी असेल. धावसंख्या 33. आपण जर विचार केला स्कोरर जगदीश भंडारी सर असेल कांदिवली शार्कोपचे एक खेळाडू आणि या वेळेला मात्र बॅटची लिडिंग आहे. चेष्टाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल. विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडण्यास प्रयत्न आणि इथून पाहूया यस विकेटचा प्रयत्न. विकेट बाद. बॅक टू द पवेलियन. आणखीन एक फलंदाज धावचीतच्या स्वरूपात आउट होईल. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचते. 34 धावा 2 गडी बाद. चंद्रकांत नवीन फलंदाज पाहायला मिळेल. चंद्रकांत पिताले 2 चेंडू बाकी आहेत. चंद्रकांत पितळे एक फलंदाज पाहायला मिळतील. खूप चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज नितेश. शेवटच्या षटकांमध्ये आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केलेत. 2 गडी बाद करण्यात यश मिळालं आहे. शेवटचं षटक खूप इम्पॉर्टंट असते. पुढचा बॉल यावेळेला जबरदस्त फटका स्वीट साऊंड चेंडू दिला फेकून आणि हा ते उत्तुंग षटकार. 6 धावा चंद्रकांतचा क्लास पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने पुढे प्लाव होईल. 4040 40 धावा. धाव फुलकावर. शेवटचा चेंडू अजूनही बाकी असेल या इनिंग मधील. शेवटचा चेंडूवर मोठा स्ट्रोक आला तर आत्मविश्वास मात्र वाढला जाईल. लक्षात घ्या 40 धावा. धाव फुलकावर. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी परंतु षटकार आलाय. लोअर पुढला चेंडू बॅक टू बॅक दुसरा. हो दॅट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक. 2 चेंडूवरती 2 षटकार. चंद्रकांत पितळे व्हॉट अ बॅटिंग्स. धावसंख्या झालाय 46 आणि 47 ऑन टार्गेट असेल तो म्हणजे संघ कांदिवली या संघाने ठेवलाय. वजीरा ए या संघासाठी 47चं टार्गेट. जर आपण विचार केला जगदीश भंडारी कांदिवली चारकोपचे स्कोरर आहेत तर नक्कीच कम्प्युटर इंजिनियर देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक हुशार व्यक्तिमत्व. तुमचं सुद्धा सर वेलकम आहे या स्पर्धेमध्ये. आपण घेऊया छोटासा ब्रेक. नंतर मात्र लगेच येऊया या मॅच कडे. हॅलो 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 आपण क्वेश्चन इथे घेऊया. थोडासा ब्रेक आला. इनिंग ब्रेक झालाय. कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई तर लगेच खूप चांगलं तुमची कमिटी इथे पाहायला मिळते. कारण की 40+ क्रिकेट जे जुनं क्रिकेट मात्र जागा ठेवलंय अजूनही. कारण की आता आपण सध्या जर बघितलं तर युग भरपूर फास्ट चाललाय. परंतु सर आपण पूर्वीच्या क्रिकेटकडे येऊया.
10 ते 20 वर्ष अगोदर जर याल हेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये जेव्हा आम्ही छोटे होते तेव्हा आम्ही अभ्यास करत होतो की जे पूर्वीचे क्रिकेटमध्ये चेंडू होते MRA चेंडू जास्त यूज करण्यात यायचे. तुम्ही आम्हाला माहिती देतीलच. तर व्हाईट बॉल जास्त यूज करण्यात यायचे. 12 षटकांचे मॅचेस, 10 षटकांचे मॅचेस. त्यानंतर मात्र युग फास्ट येत चाललं, षटक कमी होत गेले. 8 षटक पाहिले, 6 षटक, आणि आता आपण जर पाहिलं तर 3 आणि 4 षटक. तर सर तुम्ही चेंडू बद्दल आणि खेळाडूंच्या क्वालिटी बद्दल जरा 2 शब्द. येस, मी म्हणेन की आताचं क्रिकेट आहे ते खूप फास्ट चाललेलं आहे. आणि फास्ट क्रिकेटमध्ये जर बघायला गेलं तर अगोदरचं जे 15-20 वर्षाचं जे अगोदर क्रिकेट होतं तेव्हा सर्व क्रिकेटपट्टू बरोबर टायमाला यायचे. कारण आपण बघा 9, 8:30, 9 वाजता सामने चालू, रिस्पेक्ट ठेवायचे, बरोबर टाइम टू टाइम यायचे. पण आता मात्र मास्टर्समध्ये तोच रूल चालू आहे. पण आज काही कारणास्तव थोडे लांब आहेत, काही ट्रॅव्हलिंगमध्ये होतो आणि त्या ट्रॅव्हलिंगमध्ये असताना काही जणांना थोडे लेट झाले. पण मात्र क्रिकेट जे आता चालू तर क्विक क्रिकेट आहे. आणि या क्विक क्रिकेटमध्ये आपण तुम्ही सांगितलं की 15-20 वर्षाचा जो क्रिकेट होता तो वेगळा होता. तो असं म्हणा की एक असा क्रिकेट होता की त्यामध्ये आपण बघतो की चांगले चांगले खेळाडू खेळत, पण ते त्या वेळचे खेळाडू जे होते ते आजच्या काळामध्ये आज आपल्याला 40 खेळताना दिसतात. आपण बघतो कांदिवली मास्टर्सच्या संघामध्ये काही खेळाडू नर्मदा अर्जुन संघामधून खेळलेले आहेत. काही खेळाडू आपण अजित पुत्रन याच्यासारखे, चंद्रकांत शिंदे यांच्यासारखे, त्याच्यानंतर आपण बघतो संतनू गायचोर यांच्यासारखे क्रिकेटपटू या खेळाडूंबरोबर खेळलेले आहेत. याचा अर्थ आपण बघतो क्रिकेट खूप पुढे गेलेलं आहे आणि आजचं क्रिकेट खूप फास्ट झालेलं आहे. परंतु म्हणून सर मी एकच बोलेल की आता जे युवा खेळाडू आहेत त्यांना एकच सांगेल, जे जुन्या खेळाडूंकडे जे रिस्पेक्ट होतं त्यांनी रिस्पेक्ट कमवलं खऱ्या अर्थाने. आताच्या खेळाडूंकडे रिस्पेक्ट नावाची चीज नाही आहे. कारण की जर आपण पूर्वीच्या क्रिकेटरकडे पाहाल तर त्यांचं फिटनेस लेवल आज 50 वर्षानंतर देखील आज क्रिकेट खेळताना आपल्याला दिसतात. परंतु आताचं क्रिकेट जर आपण विचार केला, पूर्वी खूप चांगलं शुद्ध जेवण करून मात्र ते खेळलेत. आणि आताचं जंक फूड म्हणजे चायनीजला जास्त भरारी देतात, थंड जास्त पितात, त्याचमुळे फिटनेस लेवल थोडीशी कमी जाणवते. आणि तेच युवा खेळाडूंनी मात्र त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. खरोखरच सर मी म्हणताय ते बरोबर आहे. आताच्या याच्यामध्ये क्रिकेट जर याच्यामध्ये बघायला गेलं तर सर्व खेळाडू बाहेरचं जे जेवण आहे, असं म्हणा की मॅकडॉल्स वगैरे निघाल, KGF वगैरे यांचं भरपूर असं काही प्रोडक्ट इथं निघालेलं आहे. त्याच्या माध्यमातून काही जण जेवण खातात. त्याचा फिटनेस, त्यांचा जो मला वाटतं जो स्टॅमिना आहे तो खूप कमी झालेला आहे. आणि खरं पहिलं जे क्रिकेट होतं ते फक्त आणि फक्त घरचं जेवण आणि चांगला असा फिटनेस ठेवणं हे खेळाडूंचं कर्तव्य होतं. त्याच्याचमध्ये आपण बघतोय की काही खेळाडूंनी त्याच्यामध्ये देखील थोडी चेंजेस केलेली आहे. काही जण फक्त आणि फक्त आपला जो फिटनेस आहे तो ठेवण्यासाठी फक्त व्हेज खातात. पण आपण बघा आपण गेट टुगेदरसाठी आलोय त्याच्यामुळे धन्यवाद. इथे मात्र दिवाकर भाई आणि मुकेश भाई जर जेल पकडला गेला, ससून नवघर ह्याच्यात जे आपल्याला संतोष पाटील सर आले त्यांच्याकडून तुम्हाला 500 रुपये प्रत्येक कॅचसाठी दिवाकरजी मात्र आणि मुकेशजी भंडारी साहेबांना. येस, या 2 व्यक्तींना तुमचं लक्षात घ्या. फिल्डिंग टीम्स कांदिवली टीम तुमचा टाइमर ऑन झालेला आहे. पहिला मिनिट चालू झाला, तुमचं लक्षात घ्या. होते सेकंड इनिंगला सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात आपण बघितलं, विचार केला तर कांदिवली संघाने 46 धावा बनवल्या आणि 47 धावांचं लक्ष ठेवलंय. 18 बॉल मध्ये खूप चांगली 2 चेंडू षटकार लगवले गेले खऱ्या अर्थाने चंद्रकांत यांनी. आता षटक क्रमांक पहिलं हाताळेल सुरेश पाटील, जो मात्र खूप चांगली बॅटिंग केली. पहिल्या ओपनिंगला आलेला फलंदाज. इथून जर विचार केला सलामीची जोडी दाखल झालाय. देवेंद्र केनी त्यांच्यासोबत असेल नितेश. ही जोडी 47चं टार्गेट तुम्हाला 15चा सरासरी ठेवावं लागेल प्रत्येक षटकांमध्ये. खूप चांगलं क्रीडांगण. आपण गुजरातमध्ये आलात, गुजरात म्हटलं की स्वच्छ सुंदर परिसर म्हटलं जाईल. मालवणी बीच्या कॅप्टननी थंडा सांगितलं होतं सगळ्या कॅप्टन. मध्ये ललित भंडारी, मालवणी बी संघाचा कर्णधार जितेश यास विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये दाखल व्हा त्वरित.
आलेल्या मंडळीचं पुनश्च एकदा खूप खूप स्वागत करूया. वेलकमचे गुजरात ना ललित भंडारी न्यू बॅट्समन. खराब चेंडू आहे, भरपूर बाहेर आहे. इथून मात्र खूप चांगलं यष्टीरक्षण. पंचाचा येईल वाईट चा इशारा, white+1 2 बाबा ऍड होतील. 2चा आकडा खूप महत्वाचा असेल, लक्षात घ्या. 2 एप्रिल 2011 मात्र भारतीय संघ दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. तर 2 नोव्हेंबर 2025 महिला संघाने मात्र विश्वचषक जिंकून दिला. खऱ्या अर्थाने हरमनप्रीत कौर ही भारतीय संघाची कर्णधार, तिच्या माध्यमातून पहिला विश्वचषक आला. पुढचा बॉल पुढे एकदा लाईन थोडीशी भटकलाय. खऱ्या अर्थाने वाईटचा इशारा. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचेल. 1 चेंडू 3 धाव. खूप चांगलं क्रीडांगण, खूप चांगले खेळाडू वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसात एक संघ मात्र क्वालिफाय करेल. दोन्ही संघ. फुलरल्यांचा चेंडू आड्या बॅटने खेळलाय. लॉंग लेगला चेंडू निघून जाईल. हाय ते सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. संघाचा कर्णधार. चला या आलो चेक. 4 ने धावसंख्या पुढे फ्ला होईल. 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. फुटबॉलचा स्टार खेळाडू रोनाल्डोची आठवण होईल. पोर्तुगालचा खेळाडू जो मात्र वर्षातून 2दा रक्तदान करतोय. 4 वेळा गोल्डन बॉल, गोल्डन शूजचा मानकरी असलेला खेळाडू. खूप चांगला व्यक्तिमत्व. फुटबॉलचा स्टार खेळाडू पोर्तुगालचा रोनाल्डो ची आठवण करून देईल. धावसंख्या 7. आपण सुरेश पाटीलचा विचार केला तर लसीन मलिंग स्टाईलने गोलंदाजी करतोय. 7 धावा. यावेळेला अतिशय सुरेख चेंडू. स्वतः फळातूरमध्ये चेंडू रोखण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख. बघा 40+ झालाय तरी देखील मात्र रनिंग खूप महत्वाची असेल. धावसंख्या 1 ने पुढे फ्ला होईल. 8 धावा. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ. 4था चेंडू हाताळेल गोलंदाज सुरेश पाटील. स्ट्राईक मार्कवर ललित. फलंदाज चेंडू इथून मात्र सुरेशच्या फलंदाजीमध्ये चेंडूला रोखलाय आणि केलाय फलंदाजाला बाद. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मालवणी बी संघाकडनं प्रत्येक संघाला व्यवस्था केली. हा तर बोलवतो ना या संघाकडून मात्र आलेल्या आजच्या दिवसात जे 14 संघ आहेत त्या 14 संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल की कोल्ड्रिंकची व्यवस्था केलेली आहे तर तुम्ही कोल्ड्रिंक घेऊन जावे. प्रत्येक संघाचे कर्णधार आज 14 संघ खेळणार आहेत. त्या 14 संघातील कर्णधारांनी मालवणी बी या संघाने मात्र आज सोय केली कॉम्बॉक्स मध्ये. तिकडे तुम्ही थंड घेऊन जायचंय कोल्ड्रिंक. धन्यवाद. षटक क्रमांक पहिला 5वा चेंडू नवीन बॅटर मैदानाच्या दाखल झालाय. स्ट्रायकर आड्या बॅटने केलेला फटका. इथून मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव. खूप चांगली फेकी. धावसंख्या 1 ने पुढे फ्ला होईल. 9 धावा. 5 चेंडू. दिवाकर भाई आणि मुकेश भाई यांनी जर कॅच पकडली गेली तर 500 रुपयाचं प्राइज असेल त्यांना. संतोष भाई पाटील ससून नवगर यांच्याकडून असेल, लक्षात घ्या. पुढचा बॉल आडे बॅटने केलाय. कॉम्बोच्या दिशेने फटका अतिशय चांगला. बाउंड जास्त. क्षेत्ररक्षण तितकंच जबरदस्त. 2 धावा वाचवतोय आपल्या संघासाठी. एक धाव खूप इम्पॉर्टंट असेल या क्रिकेटमध्ये. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि धावा झाल्यात 11. 2 गडी बाद 11 धावा. पुढील येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत 36. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 36 ची गरज. तुम्हाला आता रन रेट वाढवावा लागेल. 18च्या सरासरीने तुम्हाला धावा लागेल. गेले छोटस ब्रेक नंतर मात्र येऊया या मॅचकडे. एकदा मी सूचना करतोय आज 14 संघ खेळणार आहेत. 14 संघाच्या कर्णधारांना विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स कडे या आणि मालवणी बी या संघाने मात्र थंडाची सोय केली कोल्ड्रिंकची. तुम्ही कोल्ड्रिंक घेऊन जावे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अक्षत
12 बॉल 36ची मॅच पाहायला मिळेल. ओमसाई स्पोर्ट्स आपण लाईव्ह नेटवर्क पाहू शकता. तुम्हाला टायमर खूप इम्पॉर्टंट असेल. मॅच चालू झाली होती 1:13 7 मिनिटं झालेली आहेत. तुमच्याकडे एका षटकात 7 मिनिटं झाले. तुम्हाला 3 षटकात षटक पूर्ण करायचे आहे. या वेळेला फटका चांगला आहे कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. हाय ते षटकार 6 धावा. पकडलाय ना 6 धावा पाहायला मिळतील. खूप चांगला स्ट्रोक्स इथून मात्र ललित भंडारीचा. धावसंख्या 6 ने पुढे पळा होईल 17 धावा. बॉल चेंडू तो हलक्या हाताने खेळला. इथून मात्र खराब प्रोटेक्शन्स. दुसरा खेळाडू धावतोय परंतु चेंडू इतक्या वेगाने गेला की चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा तो चौकार. बघा तुम्हाला एक एक रन्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि इथून मात्र चुकी केलाय. पहिल्या चेंडूवर षटकार तर दुसऱ्या चेंडूवर येतोय चौकार. धावसंख्या 10 ने भर 2 चेंडूवर 21 धावा. 10 चेंडू बाकी धावा बनवायचे 26. 10 चेंडू 26 धावांची गरज आहे. खूप चांगली मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहू शकता. अक्षरचा पुढचा बॉल कोलबट टप्प्याचा चेंडू. यावेळी थोडासा चेंज ऑफ द पेस पाहायला मिळतोय. डॉट बॉल. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावले पावले येथील कठीण प्रसंग. फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. पाहुया दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. एक चांगली मॅच पाहायला मिळते. यावेळी अतिशय सुरेख वेगवान. बघा थोडंसं चेंज करतोय गोलंदाजीमध्ये. व्हेरिएशन खूप इम्पॉर्टंट असते प्रत्येक षटकांमध्ये. मागचा चेंडू थोडासा स्लोवर टाकला होता. यावेळेला थोडीशी गती जास्त होती. डॉट बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू. 8 बॉल 26 ची मॅच. समीकरण लांबतो पुन्हा. या वेळेला आड्या बॅटने केलेला स्ट्रोक मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल केलाय. 1 धाव कम्प्लीट. इथून मात्र दुसऱ्याचा प्रयत्न दिसणार नाही. एकच धाव 1 धावसंख्या पुढे सरसेबल. डबल फिगर 22 22 धावा. शेवटचा बॉल असेल 7 मध्ये 25 ची गरज. वजीरा ए मास्टर या संघाला 7 चेंडू 25 ची गरज. तुमच्याकडे शेवटचा मिनिट आहे. तुम्हाला कम्प्लीट करायचे आणि लगेच षटकाला सुरुवात करायची लक्षात घ्या. कोलबट टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक हजर आणि इथून मात्र विकेटचं होईल पतन. तिसरा गडी बाद होतो 22 धावांवरती. 2 षटकांचा खेळ झालाय. एक्युरेट 10 मिनिटं गेलेत. बघा 10 मिनिटं कम्प्लीट झालेत. तुम्हाला पुढच्या षटकाला लगेच सुरुवात करायची आहे. 6 चेंडू बकेट धावा बनवायच्या 25. 6 बॉल 25 ची मॅच. घेऊन छोटस ब्रेक. लगेच गेलो लगेच आलो. षटक धावा बनवायचे 25. 6 चेंडू 25 धावांची गरज आहे. खूप चांगली मॅच. सहा चेंडू बाकी 25 ची गरज. वजीरा ए मास्टर संघाला. कांदिवली संघाने मात्र आतापर्यंत खूप चांगलं क्रिकेट खेळलं आहे. पाहूया यावेळी फक्त चांगला पहिल्या चेंडूवर मात्र मोठा स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षकनी एक जबरदस्त कॅच क्वालिटी कॅच मात्र पकडली गेली. असं वाटलं की षटकार जाईल परंतु जयदीपचा एक चांगला कॅच आणि मॅच मध्ये कलाटणी देणारा कॅच मात्र पाहायला मिळतोय. एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातोय. 5 मध्ये धावा बनवायचे 25. तुम्हाला 4 षटकार ठोकायचे 5 बॉल मध्ये. प्रत्येक चेंडू खूप इम्पॉर्टंट या क्रिकेट मॅच मध्ये. तुम्हाला शेवटचा चेंडू जोपर्यंत पळत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही कोणता संघ अग्रज गाजवेल. लेफ्टी बॅटर ऑन स्ट्राईक मार्क हेमंत मात्रे. 5 मध्ये करायच्या 25. चेंडू 25 ची गरज. लेफ्टी बॅटर ऑन स्ट्राईक मार्क गोलंदाज सुरेश.
चेंडू केलेला फटका इथून मात्र फुटबॉलच्या सहाय्याने चेंडू रोखण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल. हाय ते चौकार 4 धावा. 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत आता. 21 4 मध्ये 21. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला हिट करायचे आहे. जीवनात 10 वेळा पराभव होऊ द्या, परंतु एकदाच असे जिंका, लोक तुम्हाला कायम लक्षात ठेवतील. इथून तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. 4 मध्ये 21. आडे बॅटने खेळण्याचा मनसुबा बनवला होता, परंतु इथून मात्र काय होतंय, यशरक्षक करतो चुकी. बॅटच्या कड्याने चेंडू सरळ निघून जाईल. बॅक टू बॅक येतोय चौकार 4 धावा. मॅच ऑन आहे अजून हेच सांगतोय फलंदाज हेमंत. 2 चेंडूवरती 2 चौकार लगवलेत आणि मॅच आहे 3 चेंडू 17. तुम्हाला 3 चेंडू मध्ये 3 सिक्सर मारायचे आहेत तर तुम्ही मॅच जिंकू शकता. इथून तुम्हाला कंपल्सरी चेस करावेच लागेल. 3 चेंडू 17चे मॅच. फुडी प्लसचं क्रिकेट आज मात्र एक जबरदस्त पाहायला मिळते गुजरातच्या परिसरामध्ये, दमन या गावामध्ये. 3 मध्ये 17 करायचे होत्या. यू मिस, आय डेफिनेटली हिट. बघा बेल्सचा पण जर विचार केला, जवळजवळ 30 सर्कलच्या बाहेर जाऊन बेल्स पडलाय, म्हणजे इतका वेगाने टाकलेला चेंडू. जबरदस्त क्लीन बेल्ट. फलंदाज बॅक टू बॅक विलियम. आपण जर या गोलंदाजाचा विचार केला सुरेशचा, तर या वर्षांमध्ये 2024 मध्ये 2 वेळा हॅट्रिक्स घेणारा हा गोलंदाज ठरला गेलाय. म्हणजे एक चांगला अतिशय गोलंदाज आहे. 2 चेंडू 17ची गरज. मॅच मात्र थोडीशी लांबते. आपण जर विचार केला वजीरा ए मास्टर संघासाठी 2 चेंडू 17ची गरज. या वेळेला फटका चांगला आहे, परंतु हवाई सफर तुमची जास्त होती. कॅच सुटलाय, परंतु एकच धाव. कॅच सुटलाय, काही होणार नाही, कारण की शेवटचा चेंडू बाकी आहे. धावा बनवायचे 16. तुम्हाला एक्स्ट्रा चेंडू न हाताळता तुम्ही मॅच जिंकू शकता. 1 चेंडू 6ची गरज. शेवटचा बॉल या मॅच मधील. फुलर लेनचा चेंडू होता. आडेबाटने करण्याचा प्रयत्न. न्यूचा इशारा आलाय. बघा गोलंदाजाला दंडित केला जाईल. तुम्हाला मी मगाशी चर्चा केली, तुम्हाला लिगल डिलिव्हरी टाकावी लागेल. जर एक्स्ट्रा चेंडू आल्या तर कदाचित मॅच गमावू शकतात. 1 चेंडू 15ची गरज. 1 मध्ये 15. खोलवर टप्प्याचा चेंडू. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला उडविला आहे आणि चेंडू मात्र निघून जाईल. सीमारेषेच्या बाहेर आहे ते चौकार. 10 धावांनी मात्र विजय मिळवेल कांदिवली संघ. अभिनंदन. आर्ला संघाचं कौतुक. नेक्स्ट मॅच धारावली बी वर्सेस मालवणी बी. धारावली बी या संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि पुढील आवाज असेल आमचे सहकारी समालोचक आणि त्यांचे जोडील असतील प्रमोद पाटील सर. वेलकम सर. तुमचा आवाज या फुडी प्लस क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. फुडी प्लसचं क्रिकेट पाहत राहा, ऐकत राहा. थँक्यू.